नमस्कार मंडळी. तर आज आपण मुगापासून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत, जो की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा आहे. नेहमी आपण मुगाची भाजी किंवा मुगाची उसळ तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ली असेल, तर ती मुले सुद्धा खायला कंटाळतात. पण अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना नाश्ता बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील आणि त्यांचा डबा नेहमीच संपलेला दिसेल. तर मंडळी, चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत. तर तुम्ही साधे भिजलेले मूग असतील ना, ते सुद्धा घेतले ना तरी सुद्धा चालतील, किंवा तुमच्याकडे मटकी असेल मोड आलेली ती घेतली तरी सुद्धा चालेल. तर आता आपण याला मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत. आता त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण घालायचं आहे. तर इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्कीच कमी जास्त करू शकतात. आता इथे मी थोडेसे जिरे घालून याला वाटून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे जास्त असं बारीक नाही वाटायचंय, थोडंसं याला जाडा मोठाच ठेवायचा आहे. तर हे पहा अशा पद्धतीने. त्यानंतर आपला हा पदार्थ आणखीन टेस्टी बनण्यासाठी यामध्ये मी थोडे पालकची पाने सुद्धा घालणार आहे. तर पालक घालणं ऑप्शनल आहे. जर तुम्हाला पालक नसेल घालायचं तर तुम्ही या ठिकाणी मेथी किंवा मग पत्ता गोबी, कुठलीही भाजी किंवा गाजर, तुम्ही कुठलीही भाजी इथे ॲड करू शकतात तरी सुद्धा चालेल. जी तुमच्या मुलांना आवडते किंवा घरच्यांना आवडते तुम्ही ती भाजी या ठिकाणी नक्कीच ॲड करू शकतात. तर हे पहा, इथे मी पालक बारीक असा कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता त्यानंतर आपण जे मूग वाटून घेतले होते ते सुद्धा यामध्ये आता ॲड केलेले आहेत. आता इथे 1 चमचा ओवा घातलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. जर तुम्हाला ज्वारीचं पीठ नसेल घालायचं तर बाजरीचं घातलं तरी सुद्धा चालेल, किंवा मग गव्हाचं घातलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर इथे आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ लागणार आहे. आणि त्यानंतर इथे अर्धी वाटीच मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आता इथे थोडेसे पांढरे तीळ सुद्धा घातलेले आहेत. तीळ घालणं ऑप्शनल आहे. घातले तर खूप छान अशी या पदार्थाला टेस्ट येते, त्यामुळे तीळ नक्की घाला. त्यानंतर इथे अर्धा चमचा मी हळद देखील घातलेली आहे. आता हे आपल्याला सर्व मस्त असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, सगळे मसाले चांगल्या पद्धतीने मिक्स झाले पाहिजेत, पिठाला लागले गेले पाहिजेत. असं आधी याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर थोडं पाणी घालून याचा घट्ट असा आपल्याला गोळा मळायचा आहे. जर आपण एकदम यामध्ये पाणी घातलं तर पीठ आपलं हे जास्त पातळ होतं किंवा मग जास्त सैल होतं. त्यामुळे याला थोडं पाणी घालून अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर हे पहा मंडळी, अशा पद्धतीने मी इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता आपण याचे ना मंडळी थालीपीठ बनवून घेणार आहोत. तर आपण हे थालीपीठ तव्यावरच बनवणार आहोत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे थालीपीठ आधी कपड्यावर सुद्धा थापून घेऊ शकतात तरी सुद्धा चालेल, पण या पद्धतीने लवकर बनल्या जाते, त्यामुळे अशा पद्धतीने मी बनवत आहे. तर कमी गॅसवरती हे थालीपीठ आपल्याला तव्यावरती छान असं थोडंसं पाणी लावून थापून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याच्यावरती तेल, तूप, बटर तुम्ही काहीही तुमच्या आवडीनुसार इथे लावू शकतात, किंवा कशाचाही तुम्ही इथे वापर करू शकतात. दोन्ही साईडनी आपल्याला हे छान आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. अगदी अलगद हे पलटी सुद्धा होत आहे, तुम्ही पाहू शकतात. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग मधल्या वेळेमध्ये छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा आपण हे झटपट आणि सोप्या पद्धतीने हे थालीपीठ बनवू शकतो. तर मंडळी, हे पहा, आपण हे दोन्ही साईडनी छान असे भाजून घेतले आहेत. कमी गॅसवरती हे थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये सकाळच्या घाईमध्ये सुद्धा नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्यांच्या डब्यासाठी तुम्ही नक्कीच हे बनवून देऊ शकता. तर मी हे दुसरं सुद्धा थालीपीठ अशाच पद्धतीने
बनवून घेतलेले आहेत. तर हे सुद्धा थालीपीठ आपण याच पद्धतीने भाजून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता रंग सुद्धा किती सुरेख असा आलेला आहे. तर आपले दोन्ही थालीपीठ बनून तयार झालेले आहेत. तर तुम्ही हे थालीपीठ लोणच्यासोबत, दह्यासोबत, सॉस सोबत, कशासोबत जरी खाल्ले ना तरी सुद्धा हे थालीपीठ अप्रतिम असे लागते चवीला. तर मंडळी, हे थालीपीठ तुम्ही नुसते जरी खाल्ले ना तरी सुद्धा चवीला अप्रतिमच लागते. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.